तुम्ही कल्पना करू शकता का? समोर मृत्यू उभा आहे, चारही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव, आणि तरीही एक तरुण अधिकारी पुढे धावत आहे. जुलै 1999. कारगिल युद्ध आपल्या शेवटच्या टप्प्यात होतं, पण पिंपल कॉम्प्लेक्स नावाची टेकडी अजूनही शत्रूच्या ताब्यात होती. ही टेकडी जिंकणं म्हणजे मृत्यूला थेट आव्हान देणं. त्या रात्री 23 वर्षांचा एक तरुण कॅप्टन आपल्या टीमसह पुढे सरकत होता. नाव कॅप्टन अनुज नय्यर. उंच डोंगर, शून्याच्या खाली तापमान आणि वर बसलेले शत्रूचे सैनिक. पहिला बंकर उद्ध्वस्त, दुसरा बंकर साफ, तिसरा, चौथा. गोळ्या लागत होत्या, पण तो थांबला नाही. तो आपल्या जवानांना म्हणाला, कोणीही मागे हटणार नाही. एकामागून एक त्याने 9 शत्रू बंकर नष्ट केले. पण शेवटच्या हल्ल्यात एक स्फोट झाला. धूर निवळला तेव्हा भारताने आपला एक शूर पुत्र गमावला होता. कॅप्टन अनुज नय्यर. वय फक्त 23. पण त्या 23 वर्षात त्याने असा इतिहास लिहिला जो अनेक जन्मांनाही जमणार नाही. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलं. आजही कारगिलच्या त्या टेकड्या शांत आहेत, पण वारा जेव्हा वाहतो तेव्हा तो एकच संदेश देतो: देशासाठी जगणं महान आहे, पण देशासाठी मरणं अमरत्व आहे.